नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासन विकासवर। मी जसं सांगितलं तुम्हाला की आपल्या नारायणगावच्या आदरणीय राजश्रीताई बोरकर यांच्या माध्यमातून म्हणजे इंद्रधनुष्य आणि त्या इंद्रधनुष्याच्या अंतर्गत चालणारा हा आपला मिनथडी यात्रोत्सव। आणि या उत्सवामध्ये तुम्ही पाहाल की इथे आपल्या नंदनवन प्रकल्पातील मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू, मग अगरबत्ती असेल किंवा त्यांच्या पालकांनी बनवलेली शेवई असेल, शोभेच्या वस्तू असतील, अशा अनेक वस्तू आपण इथे या स्टॉलवर लावलेल्या आहेत। आणि अगदी नारायणगावमधले अनेक लोक आपल्या या स्टॉलला भेट देत आहेत। आपल्या याच इंद्रधनुष्य ग्रुपच्या अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई वाजगेताई आणि त्यांच्यासोबतच असलेल्या आमच्या शीतलताई ठुसे, हे सगळे मान्यवर इथे आलेले आहेत। त्यांच्यासोबतच अनेक मैत्रिणी इथे आलेल्या आहेत। मग जुईताई बनकर आहेत आणि ह्या सगळ्या ह्या स्टॉलचं नियोजन करणाऱ्या अर्थातच आमच्या गायकवाड काकू, तर यांनी हे सगळ्यांनी इथे हा स्टॉल लावलेला आहे। तर या स्टॉलवर आज आपल्या ज्या शीतलताई ठुसे आलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांचं आपल्या या स्टॉलबद्दल काय मत आहे ते। नमस्कार। दरच वर्षी आम्ही हा जो स्टॉल आहे नंदनवनच्या वतीनं लावला जातो, त्याला नेहमीच आम्ही मैत्रिणी भेट देत असतो। कारण का विकासजी घोगरे हे दिव्यांगांसाठी जे काम करत आहेत ते काम खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे ह्याला ईश्वरी कार्य आपण असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। आणि या ईश्वरी कार्याला थोडासा आमचा हातभार म्हणून आम्ही इथे येऊन काही ना काहीतरी खरेदी करत असतो। आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे की ती जी मुलं आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून, म्हणजे त्यांना नुसती खरं तर सहानुभूती नको असते, तर त्यांना एक चांगलं माणूस म्हणून त्यांनाही जगायचं असतं, त्यांनाही स्वतःची ओळख हवी असते। आणि ही स्वतःची ओळख मिळवून देण्याचं काम विकासजी घोगरे करत आहेत आणि त्याबद्दल आम्हाला नेहमीच त्यांचं कौतुक वाटतं। आणि इथे स्टॉलवर आलं की आपल्याला एक खूप वेगळा आनंद मिळतो की कमी कुणातच नसतं। आता निसर्गदत्त काही गोष्टी असतात, त्याच्यावर मात करूनही माणसं पुढे जात असतात। याचं सुंदर उदाहरण इथे बघायला मिळतं। अतिशय सुंदर अशा उदबत्त्या, सुवासिक उदबत्त्या या मुलांनी तयार केलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी तर ते घेणार आहोतच, शिवाय आमच्या मैत्रिणींना पण या स्टॉलला भेट देण्यासाठी उद्युक्त करणार आहोत। धन्यवाद। धन्यवाद ताई। खरं तर समाजातले असे अनेक लोक आहेत की जे नेहमीच आपल्या नंदनवनच्या पाठीशी उभे आहेत आणि मग ते येन ना केन कारणाने आपल्याला नेहमीच सहकार्य करत असतात। आज देखील आपल्याला इंद्रधनुष्य या ग्रुपने आपल्याला इथे ह्या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन वजा विक्री करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल आदरणीय सुरेखाताई असतील, बनकरताई असतील, ठुसे मॅडम असतील आणि अर्थातच आमच्या गायकवाड काकू असतील आणि ह्याही व्यतिरिक्त बासुरी असेल किंवा आमची श्रावणी असेल, हे सगळे आम्हाला नेहमीच मदत करत असतात। असंच एकमेकाच्या हातात हात देऊन आपण या दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहात आणूया आणि असे नवनवीन उपक्रम राबवत राहूया। आज देखील 13 एप्रिल आज इथे हा आपला स्टॉल लागला होता। उद्या देखील आपला स्टॉल इथे लागणार आहे। रात्रीचे 11 वाजत आलेले आहेत आणि तरी देखील ही गर्दी अशीच कायम आहे। तर या सगळ्या स्टॉलमध्ये आपला देखील D13वर आपला हा स्टॉल इथे उभा केलेला आहे। तर नक्की या स्टॉलला उद्या देखील भेट द्या आणि या मुलांना स्वावलंबी बनवण्यामध्ये सहकार्य करा। धन्यवाद।